माझ्या वडिलांची जमीन आहे, मी नाही कुणाला देणार. द्यायचा प्रश्न येतच नाही अर्जुन, कारण या जमिनीवर बापूंचा हक्क आहे. यार पोरांनो, अरे खुळे का काय तुम्ही? हा, असं सणासुदीला कोणी भांडत असते होय? अर्जा, अरे मला नको आहे जमीन, बापूंना देऊन टाकूया आपण. अहो नाही नाही विनायकराव, तुम्ही असं काय बोलू नका. अर्जुनचं काय नाही चुकत. कदम तुम्ही थांबा, लगेच तुमचा हातच मोकळा असतो. तुम्ही शांत बसा जरा. तुझं वडील म्हणून सांगतोय मी अर्जा. अहो विनायकराव, असं नका बोलू. अर्जुनचं काय नाही चुकत. अहो हो, आम्हाला नको ही जमीन. बंट्या, अरे आपण सह्या घेतलेल्या या बापूंनी सांगितलं नाही वाटतं. काय माहिती, पण तू आता मध्ये पडू नको बघ, नाहीतर ते दोघं आपल्यावर येतील. नाही नाही, मी कशाला काय बोलू. अरे एवढी चांगली भांडणं चालू असताना लय मजा येते बघ. फक्त मला ना बंट्या थोडस काहीतरी खायला पाहिजे होतं. अपर्णा, अर्जुन, तुम्ही जरा शांत व्हा बघू. अहो हो सर, पण दादा हिने आधी नाही सांगितलं ना, ह्याचाच जास्त राग आलाय मला. अहो पण दाजी कसं सांगणार होती ती तुम्हाला? भाऊजी एकदा तुम्ही तिच्या जागी उभं राहून बघा की. अहो वहिनी, पण हिला आधी सांगायला काय झालं होतं? आत्ता का सांगते ही? अर्जुन, कारण मला बघवलं नाही. बापून असं हारलेलं खचलेलं मी नाही बघू शकत. आत्ताही तो माणूस ती जमिनीतली माती विसर्जित करायला निघाला होता. त्यांची काही चूक नसताना मी. माझ्या बापाची काय चुकी आहे? आयुष्यभर या शेतात राबला, ही चुकी आहे का? त्याचं फळ मिळते काय? थांबा. खर तर चूक माझी आहे, मला माफ करा. हे सगळं माझ्यामुळे झालंय. अरे दादा, मग तू आधी का नाही बोललास? एवढी वर्ष मी या शेतात राबलो, तू आधी का नाही काय बोललास? अजून किती वर्ष तुमच्या पापांची परतफेड आम्ही करायची या ठिकाणी? हे शेत बापूंचं आहे हे मला खरंच माहित नव्हतं. नाही तर मीच सांगितलं असतं. मुळात असले उद्योग करायचंच कशाला? जरा कुठं तुमच्याविषयी आत्मीयता वाटायला लागते आणि असं काहीतरी चुकीचं केलेलं समोर येतं. का? स्वप्नील, अरे काय बोलतोयस तू? काय चुकीचं बोलत नाहीये. मी गुन्हेगार आहे, शिक्षा मला द्या, हवी ती शिक्षा द्या. मला तुमच्याशी बोलायचंच नाही सरकार. तुम्ही हे जे काय सगळं केलं ना, त्याची शिक्षा भोगतोय. भाऊजी, अहो तुम्ही दोघं जरा शांत व्हा की. अगं आपण तू हे आधी सांगायला पाहिजे होतंस ना. नाही, मी मागं नाही हटणार एवढं. अर्जुन, माझ्या बाजूनी कायदा आहे. आप्पे, आपण बापूंना दुसरी जमीन घेऊन देऊ. कदमांसाठी ही जमीन काय तुला चांगलंच माहिती. अर्जुन, आपण बाबांना दुसरी जमीन घेऊन देऊ शकतो. बापूंच्या हक्काची जमीन आहे ही. आजपर्यंत त्या माणसाने कधीच काही बोललं नाही, काही मागितलंय. ही एक गोष्ट जी मी त्यांना देऊ शकते. मला आप्पे 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 पाणी सावकाश. बरं वाटते खरं. आप्पे, कधीतरी ऐक ना माझं. आपण बापूंना दुसरी जमीन देऊ. या जमिनीत जीव अडकलाय कदमांचा. अर्जुन, तू ऐक रे माझं. अरे पोरांनो, तुम्ही जरा थांबा. काय बोलतोय तुमचं तुम्हाला तरी कळते का? तेच तर. अरे तुमच्या पुढे जमीन बिमीन काय बी नाही आमच्यासाठी. बंट्या, अरे ही भांडणं लय आधीपासून लावून द्यायला पाहिजे होती आपण. हा नाही, चांगला आठवडाभर तमाशा बघायला भेटला असता आपल्याला. इथून पुढे आता कोणी एक शब्द बोलणार नाही. बापू, या बघू जरा इकडे. आता बाबा, यांचं काय चाललंय र? काय रे, मांडवली करतील वाटते. मला माहिती होतं तू चिडणार आहेस म्हणून. कसं सांगू ते कळत नव्हतं मला. अर्जुन, बाबांशी जर मी बोलले असते ना, तर एक सेकंद वेळ लावला नसता. त्यांनी जमीन सोडली असते आणि बापूंनी तरी दुसरं काय केलं असतं? मी काय करायला पाहिजे होतं ते सांग की तू. माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. अर्जुन, अरे बापू आणि बाबा मला तेवढेच जवळचे आहेत. आणि मुळात इथे आपला विषय आहे तो कुठं? हा विषय आपल्यातलाच आहे. माझाच भ्रम झाला होता. मला वाटलं तुझा विश्वास बसलाय परत माझ्यावर. आप्पे, तुझा माझ्यावर जर पूर्णपणे विश्वास असता ना, ते सगळं तू माझ्यापासून लपवलंच नसतंस. हेच करे. अर्जुन, अरे तिला कशाला दोष देतोयस? आप्पे, अगं आम्ही म्हणत होतो नको जायला पण. अगं मम्मी, दीदी काय चूक नाही. तू बघितलं होतं ना बापूंची कशी अवस्था होती. आप्पे, बाकी काय का असू दे, यावेळी जमिनीच्या विषयात मी ऐकून घेणार नाही. अर्जुन, अरे तू काय?
अरे पोरांनो, अरे जमीन त्यांच्या नावावर असली काय आणि माझ्या नावावर असली काय, आम्ही दोघं मिळून कसू. होय. आमचं इमान मातीशी आहे, कागदावरल्या नावाशी नाही. हा, अरे आम्हाला दोघांना जमिनीत काम करायचंय. अरे एवढं सोपं होतं, उगाच अवघड करून ठेवलं तुम्ही. खरंच की. हे तुला मान्य आहे का आता? डोक्यातच नाही आलं माझ्या. कारण बाप शेवटी बाप असतो अर्जा. औ कद विन्या, भाऊ म्हणून आजवर तुला फक्त हिनवतच आलो, पण खरंच तू लय मोठ्या मानाचा आहेस. सॉरी, मी आधी सांगायला पाहिजे होतं. मी पण सॉरी, मी जरा जास्तच भडकलो तुझ्यावर. ठीक आहे. ठीक आहे. हेच बघायचं बाकी राहिलं होतं. झालंय आमचं बरं का. बघा, जरा भांडणं केलं की प्रेम वाढतं म्हणतात ना, ते असं. बस चला पूजा करूयात ना, गुरुजी केव्हाचे थांबलेत, नाहीतर चिडतील ते. जन्मों के साथी हम साथ साथ है. बंट्या, अरे ह्या सगळ्यांचं एवढं प्रेम बघून माझ्या डोळ्यात ना पाणी आलं र. कसं जमत ह्यांना हे सगळं? हा, किती प्रेम म्हणावं यांचं एकमेकांवर. हो नाही, खरं तर आपण शिकलं पाहिजे यांच्याकडनं. ए, आता काय तुमचं? ही जमीन आता आमची आहे अर्जुन बाळा. कलेक्टर मॅडम, कालच तुमच्या बापूनी ही जमीन आमच्या नावावर केली काय? काय बापू? काय वाटेल ते बोलू नका. ओ सरकार, सह्या केलेले कागद आहेत आमच्याकडं. बंट्या, एक काम कर, आपल्या शेतातून या सगळ्यांना हाकलून दे. काय? नाही 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 नाही, नको नको नको. अरे राहू दे की, हे दोघ जण मिळून बी आपल्या शेतात राबतील की. ओ मावशी, थांब की, बोलू देते. आप्पे अगं पण त्यांना अजून आपली कळालीच नाही. हा काय तोंडे, बरं बरं या. हे आप्पे काय लावलंय? चला निघा आमच्या वावरात, निघा आमच्या शेतात ना. चला. संकल्प ढोबळे, तुम्ही सह्या घेतल्या हे माहिती होतं मला. म्हणजे काय का मम्मी? हे बघा पे, अगं तुला एक गोष्ट सांगायची. बोल की. ती जमीन विनायकरावांच्या नावावर आहे हे माहिती आम्हाला. काल त्या मनी मावशी, तो संकल्प आणि सुजयराव आलते. यावर सह्या करा आणि जमिनीवरचे तुमचे सगळे हक्क सोडून द्या. यातलं कुणालाच काहीच कळलं नाही पाहिजे. आप्पे अर्जुन तर सोडाच, पण तुम्ही दोघं सोडून तिसऱ्या कोणाला जरी कळलं ना, तर अमोलदादाच्या फोटो शेजारी अजून एक खिळा ठोकून ठेवा. नाही म्हणलं दिप्याचा फोटो लावायला काम आले तेव्हा. अच्छा, म्हणून मनी मावशीने त्या शेतात पूजेचा घाट घातलाय. तर मम्मी चल. अगं नाही आपे, अगं थांब, तुला फक्त सांगायचं होतं ग. आता काय होणार आहे तेव्हा? अगं मम्मी, आता तर शेतावर गेलं पाहिजे, कारण मनी मावशीने ती जमीन बाबांच्या नाही तर स्वतःच्या नावावर केली.
तू आवर, चल लवकर. ए आप्पे यार काय चाललंय ही? तुला म्हणलं ना एकदा आमच्याकडे सहाय्य केलेला कागद आहे म्हणून. संकल्प ढोबळे, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे आणि मी काय करू शकते ना ते तुम्हाला कळेलच आता. आणि तुझ्या हातात जो काही हा कागद आहे ना त्याची आता काही किंमत नाही जोवर त्याची सरकार दप्तरी नोंद होत नाही, कळलं? आणि जे माझ्याकडे कागदपत्र आहेत ना, मॅडम आपले कागदपत्र तयार आहे. या काय तोंडे. गुड. बंट्या, अरे ही काय बोलती, काय चाललंय हे? मावशी आवाज थांबा की, कशाला काही करताय? बाबा बापू तुम्ही दोघंही यावर सह्या करा. काय तोंडे. येस मॅडम. ए आप्पे तू तुझ्या पदाचा गैरवापर करते. हा डोबळे अहो थांबा म्हणलं ना, सह्या तर उद्या आधी. आता सरांची सही घ्या. येस. गुड. आता मी माझ्या पदाचा वापर केला, तोही चांगल्यासाठी. झाल्या सह्या. बाबा बापू आता ऑफिशियली ही जमीन तुमच्या नावावर झाली बरं का. गायतोंडे आत्ताच्या आत्ता या जमिनीची सरकार दप्तरी नोंद झाली पाहिजे बरं का. ओके मॅडम. या जमिनीकडे पुन्हा कुणी वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. ए सुजा, अरे बोल ना काहीतरी, कर ना काहीतरी. मावशी अहो आता कोणी काहीच नाही करू शकत. काय तोंडे तुम्ही या. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू. वा, एक नंबर दिदे. अरे डोबळ्या, काय झालं बोल की आता. सुजा, इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. आजपासून माझा धाकटा चुलत भाऊ मिळालाय माझ्यासाठी. सुजिया, अरे कशाला त्या दोघांच्या नादी लागतोयस तू? आई, मला इथं थांबायचंच नाहीये. ए सुजार तू कुठं चालला? सुजा. खरंच मावशी, तुमची एवढी नीच बाई ना मी आजपर्यंत कुठं बघितली नाही. ए थोबट सांभाळ. हा वहिनी, म्हणी मावशीचं डोकं नाही चालणार एवढं. आणि नासका मेंदू ह्याचा आहे. संकल्प ढोबळे आम्हाला इथनं हाकलून देणार होतात ना, काय झालं होतं त्याचं? नाही ते करायचंय आपे, पण आपण करायचंय. मावशी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्ही एक वेळ माझ्या नादी लागा पण घरच्यांच्या नादाला लागायचं नाही. आणि यावेळी तर तुम्ही आमच्या वडिलांवरच आलात. यावेळी सुट्टीच देणार नाही तुम्हाला. ए सरकार, अरे सांग की ह्याला काहीतरी. हे मावशे, तुमची चूक काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही तुमच्या पोटी एका नासक्या पोराला जन्माला घातलं. सरकार, थोबट सांभाळून बोलायचा. हा, एक वेळ मला काय बोलले ना सहन करीन मी, पण माझ्या लेकराला अजिबात बोलायचं नाही. आणि विषारी झाडाला विषारीच फळं येतात. मावशी, आणि हे खरं आहे, हे पोरग जर का असलं असेल ना तर चूक तुमचीच आहे, त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. तुम्हाला आई होतं चालन. आणि बंट्या, तुझ्या या असल्या आईमुळं ना तुला समाजात नीट वावरता पण आलं नाही.
तू नासकायस. पंट्या! 2 मिनिटाच्यात निघायचा इथून, नाही तर हिथंच गाडून ठेवील. येऊन जायला. बंट्या, काळजी नको करू बाळा, याय हाय तुझ्या पाठीशी, एकेकाला सोडणार नाही आता. आवजा, तुला तर आयुष्यातून उठवते का नाही बघ. माझ्या वंशावालायस काय बघून घेते. चल चल बंटी बाळा, उठ, चल उठ बाळा. तू अर्जुन, आधी बाबा आणि बाबूंचा मुद्दा येणं महत्वाचं होतं, म्हणून मी मगाशी आधी बोलले नाही खरं तर. आणि अर्जुन, आज दसऱ्याच्या दिवशी कायम सत्याचाच विजय होता आलाय. बर, चला आता पूजा करून घेऊयात, नाही तर भटजी चिडतील आता. चला. पूजेचा मुहूर्त निघून गेला. अहो गुरुजी, 30 वर्षाचा आमच्या मागचा शाप सुटलाय. पूजा आत्ताच करायची. बापू चला. दिदे, बापू, आपल्या शेतातली माती या शेतातल्या मातीत मिसळायची ना? क्या? आई बाबांच्या हातम्याला शांती लाभल बघ. अर्जुन, आज आई मला दिलेलं वचन पूर्ण होणार. आणि हे फक्त आपल्या आप्पीमुळे झालंय बघा. अप्पी, अर्जुन, आम्हाला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. बोला ना. खरं काय बी झालं ना तरी ही जमीन इकायची नाही बघा. अरे ही आपली आई आहे, ही सांभाळून ठेवायची पिढ्यानपिढ्या. बाबा, आम्ही तुम्हाला वचन देतो, आयुष्यात कधी ही जमीन विकणार. माने आणि कदम कुटुंबाच्या मालकीची ही जमीन पिढ्यानपिढ्या अशीच राहील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा.